ठीक आहे. मी आता आज चार्ज घेतलेला आहे. आता एक प्रिलिमिनरी तोंड ओळखच झालेली आहे अधिकाऱ्यांची इथे. प्रत्येक विभागाचा एक सखोल आढावा घेतला जाईल, कारण त्याच्याशिवाय प्रश्न पूर्ण समजून येणार नाहीत. तर आता जी काही मला माहिती आहे ती जुजबी आहे, म्हणजे सुरुवातीची जी एक इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन असते तेवढीच आहे. तरी सुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. आपण त्याच्यानंतर मी माझे परत एकदा हे सांगेन. प्राथमिक माहितीमध्ये काय मिळालं आपल्याला? प्राथमिक माहिती म्हणजे सध्या इथं हॉट विषय कुठले आहेत, काय आहेत याच्या संदर्भामध्ये, आणि कुठल्या एरियांवरती प्रायोरिटीनं काम करणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये. आपल्याला हॉट विषय कोणता वाटला? नाही, मला वाटलेले नाही, मला लोकांनी जे सांगितलेले ते हॉट विषय. सध्या जो पत्रकारांनी घेतलेला आहे विषय की जो घनकचरा व्यवस्थापन, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक घनकचरा व्यवस्थापन हा सिव्हिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय असतो, की जर तुमचं इथलं राहणीमान चांगलं पाहिजे असेल तर हे सगळं व्यवस्थापन योग्यरित्या होणं गरजेचं आहे. त्यामुळं तो विषय महत्वाचा आहे. याच्यामध्ये जे काही अनियमितता किंवा इतर ज्या लोकांच्या कंप्लेंट्स आहेत, हा विषय एक वेगळा आहे. त्याच्यामध्ये असे काही विषय आहेत त्या संदर्भात. सर, अमरावती में स्वच्छता को लेकर बहुत बड़ी तकलीफ चालू है। कंपनी है, उसके कर्मचारी हर महीने स्ट्राइक करते हैं वेतन को लेकर। उससे पूरा काम ठप हो जाता है। उसके बाद में साफ सफाई नियमित रूप से हो नहीं रही। 15-15 दिन में नाली साफ होती है, सड़कें साफ करने वाले आते नहीं है सुबह, परमानेंट कर्मचारी है। अधिकारी सुनते हैं, अधिकारियों की कर्मचारी सुनते हैं। तर इसका कैसा सॉल्व होगा? नाही, याच्यासाठीच तो आढावा जो आहे तो त्याच्यासाठीच आहे की हे जे काही काम चाललेलं आहे, कारण तुम्हाला फील्डवरती उतरल्याशिवाय ह्या गोष्टी कळणार नाहीत, किती कोणी काही जरी सांगितलं असेल तरी. तर यासाठी आता आम्ही नियोजन करत आहोत. अजून पूर्ण नियोजन झालेलं नाहीये, पण वॉर्ड निहाय किंवा इतर ठिकाणी त्याच्या संदर्भात दौरे करणं किंवा ऍक्च्युअल काय कामकाज चालतंय फील्डवरती हे बघून मग त्याच्यानुसार पुढची ऍक्शन घेतली जाते. अमरावती में नाले बड़े नाले बहुत है। हा, मुख्य नाला है अंबा नाला। आणि मला असं वाटतं की कसं आहे, हे तुम्ही जे डिटेलिंग संपणारा विषय आहे, हा त्या चालतच राहणार, पण त्या व्यतिरिक्त ही महानगरपालिकेचं जे आहे मुख्य स्रोत वाढवणं गरजेचं आहे. करेक्ट, तोही एक विषय महत्वाचा आहे. मार्केटचा विषय खूप पेंडिंग आहे. 1 रुपये स्क्वेअर फूट दराने मार्केट दिले गेले, त्याचं अजूनही झालं नाही. जर ते मार्केट प्रॉपर झालं तर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होईल. हा एक विषय आहे. तर महानगरपालिकेमध्ये कोचिंग क्लासेस आहे, अवैध बांधकाम आहेत, लॉन्स आहेत, महानगरपालिकेच्या रस्त्यांवरची पार्किंग आहे. हे म्हणजे असं इतकं आहे का याला करेक्ट, हे सगळेच विषय कोचिंग क्लासेसचे अधिकारी जर त्याचे फायर ऑडिट नसेल, मग आपण कुठली घटना झाल्यावर जागा होतो, तर हे विषय सर आपले ते नोंदणी नाहीये. मंगल कार्यालयवाल्यांनी नोंदणी पण केली नाहीये. हे तर विषय असायला पाहिजे ज्यातून आपले उत्पन्न होते. बिलकुल बिलकुल. मग अधिकारीच ऐकत नसतील तर मग काही कारवाई पण होत नाही. मालमत्ता कराचा विषय आहे. हेही म्हणजे जिथून आपल्याला उत्पन्न स्त्रोत निर्माण ऍटलीस्ट त्याच्यावर तरी काम व्हायला पाहिजे असं. बिलकुल, हे म्हणजे कसं आहे की आता मी जो आढावा घेत होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट जी प्रामुख्याने दिसली की आपले आर्थिक स्त्रोत एकदम कमी आहेत आणि आपला जो खर्च आहे याचा आस्थापनाचा खर्च हा ऑलमोस्ट 54% जातो. आणि 54% जात असला तरी असं दिसतंय की रिक्त पद खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे 2-2, 3-3, 4-4 चार्ज हे आहेत. त्यामुळे आपल्याला ती जर रिक्त पद भरायची असतील तर तुमचं आर्थिक बर्डन वाढत जाणार आहे. पण जर तुमच्याकडं रिसोर्सेस नसतील तर ह्या तुम्ही गोष्टी करू शकणार नाहीत. तर त्यासाठी प्रामुख्यानं आर्थिक स्रोत कशा पद्धतीनं वाढवता येईल ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती प्रायोरिटी राहील आमची. काही विषय आमच्या स्तरावर प्रलंबित असतील, काही शासन स्तरावरती प्रलंबित असतील, काही कोर्टामध्ये प्रलंबित असतील. त्या सगळ्यांमधून मार्ग काढणं गरजेचं आहे. त्याचा एक एक विषय घेऊ आम्ही हाताळायला. अमरावती में 13 मंजिल तक की बिल्डिंग है, 17 मंजिल की भी बिल्डिंग बनना चालू है, लेकिन फायर अग्निशमन वालों का सिर्फ 2 माले तक की व्यवस्था है। अगर 10वें माले पे 12वें माले पे आग लगती है तब क्या परिस्थिति हो?
ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणूनच म्हणलं की हे जे काही प्रश्न आहेत किंवा या काही अडचणी आहेत ते समजून त्याच्यावरती मार्ग काढावा लागेल. सर नए नए शोरूम बनना चालू है, मॉल बनना चालू है, पुराने भी मार्केट है, पार्किंग कहीं नहीं है, मैप में पार्किंग है हम्म. लेकिन प्रत्यक्ष में पार्किंग नहीं है, सारी गाड़ियां सड़कों पर खड़ी होती है, ट्रैफिक जाम होता है। कर्मचाऱ्यांचा वेतनाचाही मुद्दा आहे सर. हम्म. एक तर 10,000 12,000 पगार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना. जर तेही तुम्ही नियमित आपण देऊ शकत नाही, हम्म. कारण प्रत्येकाच्या आर्थिक स्त्रोत मजबूत झाल्यावरच ते ते होईल होऊ ना. शकणार आहे, ते बरोबर आहे. साहेब माहिती आहे का याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अर्धा पगार आणि पूर्ण कर्मचारी आहे. हम्म. तर त्यांच्याबद्दल कुठंच सकारात्मक भूमिका घेतल्या जाते किंवा कुठं सहानुभूती दाखवली जाते. आजपर्यंत एकही कमिशनर त्यांच्याबाबत काही सकारात्मक विचार केला हम्म. तर आपण काय करायचं? नाही, जो काही ऑफिशियल पगार किंवा जे काही मिनिमम वेजेस देणं अपेक्षित आहे ते तर देणं अपेक्षितच आहे, हे पहिली गोष्ट. आणि दुसरं, वेळच्या वेळी देणं गरजेचं आहे. की जर 3-3 महिने पगार होत नसतील तर शेवटी त्या लोकांचेही त्यांच्याकडून तुम्ही मग काम करण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. तर यासाठी याचं नियोजन करणंच गरजेचं आहे. तर त्या नियोजनाचे अनेक भाग असतील की पगार वेळेवर करण्यासाठी काय करता येऊ शकेल किंवा मॅनपॉवर कमी जास्त काय करता आवश्यक आहे का, या सगळ्याच गोष्टी त्याच्यात आता एकदा बघाव्या लागतील. सर, वित्त विभागाचे आहेत कर्मचारी कामाचे, त्यांना 3 महिन्यापासून मागे पेमेंट नाही आहे. कसं करायचं? ठीक आहे, तर हे जे काही प्रश्न आपण सांगताय ते एक मला आता जसं मी आपल्याला सांगितलं की याची मला जुजबी कल्पना आलेली आहे की काय चॅलेंजेस पुढे वाढून ठेवलेले आहेत. ते आता याच्यावरती प्रत्येक विभागाबरोबर एकत्रित बसून याच्यावरती थोडस चर्चा करावी लागेल की याच्यातून काय वे आउट काढता येऊ शकेल, काय नियोजन करावं लागेल, काय काय उपाययोजना कराव्या लागेल आणि त्याच्याप्रमाणे कार्यवाही करता येईल. त्याला थोडा वेळ तर द्यावा लागेल या गोष्टी करण्यासाठी. तर महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या आहेत. हो, म्हणजे काही शाळा ज्या आहेत त्या म्हणजे घेण्यासारख्या विद्यार्थी पण चांगले आहे. 81% पर्यंत आपण गेलो महानगरपालिकेचे. हम्म. पण थोडस आणखी जर त्याला बळ मिळालं शाळांना तर इलेक्ट्रॉनिक्स आहे सगळ्या शाळांमध्ये करेक्ट. जसं आपण म्हणता की शाळांचं जरी स्ट्रेंथनिंग करायचं असेल किंवा त्याचं जर इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचं असेल तर शेवटी सगळ्या गोष्टी फायनान्स पाशी येऊन थांबतात. फायनान्शियल रिसोर्सेस जर महानगरपालिका जनरेट करू शकत नसेल तर मग 15वा वित्त आयोग आहे, शासनाकडून अनुदान आहे, अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागू शकतात. त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं लागेल आता की कुठल्या प्रायोरिटी एरियाज वरती काम करायचं आहे, याच्यासाठी कुठून आपण फायनान्शियल रिसोर्सेस गोळा करू शकतो, या सगळ्याचे प्लॅनिंग करावंच लागेल. नाही, आता याच्यात प्रायोरिटी एक 2-3 प्रकारे ठरवावी लागेल. एक तर शासनाचे प्रायोरिटी विषय असतात की ते आपल्याला प्रायोरिटी घ्याव्या लागतील. दुसरी प्रायोरिटी आहे की आता आपल्याकडं बॉडी पण आलेली आहे, म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काही प्रायोरिटी विषय ठरवलेले आहेत. आणि तिसरी प्रायोरिटी असते की लोकांच्या गरजा किंवा समस्या काय आहेत याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर त्या आता आम्ही एक एक हे करतोय. प्रायोरिटीची लिस्ट अजून बनवलेली नाहीये, ती बनवावी लागेल आपल्याला, कारण सगळे विषय एकदम हाताळले जाऊ शकणार नाही. तर आपल्याला प्रायोरिटी लिस्ट करावी लागेल, ती आम्ही या आठवड्यामध्ये करून घेऊ. थोडंसं तुमच्याबद्दल पण आम्हाला काय ऍक्च्युअली इंट्रोडक्शन द्यावं प्रश्न. तुम्ही आधी कुठे होता? मी बेसिकली जीएसटी कॅडर मधून आलेलो आहे. सेल्स टॅक्स म्हणजे जे ओरिजिनली सेल्स टॅक्स, मग व्हॅट आणि फायनली जीएसटी, तर या विभागांमध्ये माझं जास्त कालावधी गेलेला आहे. आणि नंतर जेव्हा माझं IAS मध्ये इंडक्शन झालं, ती एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती. त्याच्या मार्फत जे इन सर्व्हिस लोक जे इतर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत असतात त्यांना ठराविक वर्षाच्या सर्व्हिस नंतर आणि तुमची CR चांगली असेल तर त्याच्यानंतर एक संधी दिली जाते की परीक्षा आणि UPSC मार्फत इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामधून माझं IAS मध्ये इंडक्शन झालेलं आहे. IAS मध्ये इंडक्शन झाल्यानंतर मी CO जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर म्हणून काम केलं. तिथं बराचसा कालावधी कोविडच्या पिरियडमध्ये होता, त्यामुळे तिथं बरेचसं चॅलेंजिंग काम होतं. कोविडचं सगळे हाताळणी करणं. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर हा त्यावेळेला सुरुवातीला एकदम हॉट झोन होता, ते मी केलं. त्याच्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगरला MSCDCL ला जॉईंट MD म्हणून काम केलं. तिथेही हेच रेव्हेन्यूचे विषय बऱ्यापैकी हाताळायला मिळायची संधी मिळाली, कारण तिथं सुद्धा मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा ज्याला RCI कन्झ्युमर म्हणतो, म्हणजे रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल कन्झ्युमर, 27 लाख कन्झ्युमर्स होते आणि त्याच्यापैकी फक्त 8 लाख लोक रेग्युलर बिलं भरत होते. एवढा मोठा तफावत होती. तर तिथं जेव्हा मी 1.5 वर्षाच्या कालावधी होतो
जिथे आम्ही 8 लाखापासून 17 लाखापर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे आम्ही तिथेही पूर्ण 100% नाही अचीव्ह करायला झालं, परंतु 8 लाखापासून 17 लाखापर्यंत ही एक मोठी अचीवमेंट होती की आमचं जे रेग्युलर पेमेंट इलेक्ट्रिसिटीचं भरण्याची लोकांमध्ये जी एक हे झाली, त्याच्यासाठी बऱ्याच योजना कराव्या लागल्या, बरेच एफर्ट्स घ्यावे लागले, काही टफ डिसिजनही घ्यावे लागले. तर हे सगळ्या सर्व्हिसचा पार्ट असतो, तो आम्ही त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर मी MD म्हणून MAIDC ला कृषी उद्योगला होतो. त्या कृषी उद्योगमध्ये पण आम्ही काही IT इनिशिएटिव्ह केले होते, ज्याच्यासाठी आम्हाला स्कॉच अवॉर्ड मिळालं. प्लस कॉर्पोरेशन हे नेहमीच प्रॉफिटेबल होतं, परंतु प्रॉफिटचं पर्सेंटेज एकदम कमी होतं. तर आमच्या काळामध्ये जे 7 कोटीचं प्रॉफिट होतं ते ऑलमोस्ट 35 आणि 45 कोटी इथपर्यंत प्रॉफिटेबिलिटी वाढली. त्याच्यासाठी पण आम्हाला असेच काही निर्णय घ्यावे लागले की जे तुमचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कशी इम्प्रुव्हमेंट करता येईल. तुमचे जे, कारण शेवटी तो बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये आपण क्रेडिट देत असतो, बिझनेसमध्ये आपण क्रेडिट घेत असतो. या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज केला, फायनान्सेस व्यवस्थित मॅनेज केले आणि त्याचा रिझल्ट आम्हाला प्रॉफिटेबिलिटीमध्ये चांगला दिसला की आमची प्रॉफिटेबिलिटी ऑलमोस्ट 5 टाइम्स वाढली. तर तसंच मला इथेही दिसतंय की इथेही फायनान्शियल डिसिजन्स घेण्याची खूप आवश्यकता आहे. पण एकच आहे की याच्यासाठी मला म्हणजे आपला पण, जनतेचा पण आणि लोकप्रतिनिधींचा पण सपोर्टची आवश्यकता राहणार आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं की काही टफ डिसिजन घ्यायचे म्हणलं की कधी लोकांकडून त्याचा विरोध होतो, कधी लोकप्रतिनिधींकडून विरोध होतो आणि मग शासन स्तरावरती जाऊन या गोष्टी थांबल्या तर मग ह्याच्यातून मार्ग निघत नाही. इथे कसं होतं, MAIDC ला किंवा याला आम्हाला असा विरोध फार पैशाचा झाला नाही, कारण आमच्या इंटरनल गोष्टी होत्या, फायनान्शियलशी रिलेटेड होत्या, बिझनेसशी रिलेटेड होत्या, इंडिपेंडेंटली आम्ही निर्णय घेऊ शकत होतो. परंतु इथं हे सगळं करण्यासाठी आपल्याला या लोकांचा सुद्धा सहकार्य, सपोर्ट या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर याच्यासाठी आपणही एक पॉझिटिव्ह हे करावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, पत्रकारांना माझं हे नेहमीच सांगणं असतं की खबर चटपटीत करायची असेल तर ती बऱ्याचदा निगेटिव्ह खबरच असते. पॉझिटिव्ह खबर द्यायची असेल तर मग तुम्हाला थोडीशी त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. तर जी पत्रकारितेचा एक जो गाभा आहे तो असा असला पाहिजे की याच्यातून आपण एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकू. बऱ्याचदा कसं होतं, लोकांना वाचायला ज्या आवडतात आणि ज्या विकल्या जातात या गोष्टींवरती आपला फोकस थोडासा जास्त असतो. तर माझी आपल्या सगळ्यांना हीच रिक्वेस्ट राहील की जी दुसरी बाजू आहे तीही आपण तेवढ्याच पद्धतीने मांडली पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज येताना एखादीच बाजू मांडली जाते, तर याच्या संदर्भात प्रशासनाची पण काही बाजू आहे किंवा इतरही काही गोष्टी आहेत, तर तो एक बॅलन्स आपण साधावा हीच माझी आपल्याला विनंती राहील. सर, आपने जैसा बताया कि प्रशासन के लिए साइड लेना चाहिए, प्रशासन के अधिकारी बाइट ही दे देते हैं, कुछ बोलते नहीं उसके ऊपर. बाईट- परंतु प्रशासकीय कामामध्ये तर कंटिन्यू असं डिले होत गेलं, तर ते कामाला बिग पॉईंट तुमच्याकडून होते. नाही, ठीक आहे, आपण जास्त फ्रिक्वेंटली भेटत जाऊ. मी कदाचित हा ग्रुप कुठला तो जॉईन केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये मी फारसा ऍक्टिव्ह राहील असं मला वाटत नाहीये. कारण कसं होतं, पण वी कॅन इंटरॅक्ट. आणि माझी रिक्वेस्ट आपल्याला हीच राहील की इन्स्टेड ऑफ मेकिंग अ फोन कॉल आपण मला मेसेज टाका, मी बाय एंड ऑफ डे तुम्हाला रिप्लाय डेफिनेटली करेन. असं होणार नाही की रिप्लाय सर, असं आहे, आता तुमचा पहिला दिवस आहे. मला जास्त बोलायचं नाहीये. विषय असा आहे, अमरावतीचा सर्वात ज्वलंत मुद्दा आहे कुणाल. 2 दिवस पहिले हाऊसमध्ये दोन्ही आमदारांचा कृष्णला विभागीय इतकं सर्व असतानाही तुमच्या इथल्या स्वच्छता विभागामध्ये काही कर्मचारी सुट्टीच्या दिवशी त्या कोणाची फाईल काढत होते. ते निर्लज्ज अधिकारी आहे तुमच्या इथले, जितके बसले अधिकारी त्यांना सगळं माहिती आहे. कसं होतं सर, नेहमी साहित्य चेंज होतो, नेहमी आम्ही येतो, प्रेस कॉन्फरन्स होते, असं करू तसं करू, अमकं करू ढमकं करू, दुसऱ्या दिवशी शून्य. म्हणून माझी इतकी इच्छा आहे की तुम्ही त्या स्वच्छता विभागावर कडक पाऊल उचला आणि कडक व्हा. आम्ही भेटूच तुम्हाला नंतर. पण जे आहे मुद्दा तो आहे पुन्हा स्वच्छता, स्वच्छता आणि स्वच्छता. एक लागलेली आहे, स्वच्छ हवा, प्रदूषण. तुम्ही आता हे 4-8 दिवसानंतर सांगा की हे थोडं योग्य होतं. ते स्वच्छता विभागाचे नाहीत, ते स्वच्छता विभागाचे नाहीत, काही नाही. अमरावती शहरात 18 मोठे नाले, 22 छोटे नाले आहेत. त्यापैकी 15 जूनपर्यंत सगळी नाली सापडली असं याच्या पहिलीच्या ज्या आयुक्त होते त्यांनी सांगितलं. पण मला नाही वाटत 7-8 नाल्याच्या वर नाल्यांची सापड.
यांची झाली ती साईडला लावून दिली फक्त, पाणी आलं का अजून नाही. ते ठीक आहे, याच्यासाठी एसओपीस करावे लागतील आणि त्याचा फॉलोअप घ्यावा लागेल की ते त्या पद्धतीनं जे काही निर्देश आहेत ते फॉलो होत आहेत की नाही सर, असं. समय खत्म होने के बाद में कागज की पूरी नाली साफ हो जाएगी. सब कागज पे आ जाता था. एक सर तुमच्या त्या आतापर्यंतच्या मागील समाजाला तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वसुलीच्या संदर्भात तुम्ही इनिशिएटिव्ह प्रोग्राम राबवले आणि त्याची माहिती आम्हाला आली होती, त्या आता तुम्हाला जे प्रश्न आले आमचा सराव जेव्हा आहे की महापालिकेच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने प्रयत्न झाले गरज आहे. प्रायोरिटी ठरली तुमची, कारण इथे येणारे अधिकारी आयुक्त स्वच्छताच्या बाहेर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती एकंदरीत तयार होती. स्वच्छता झालं की बाकीचे सगळे महत्वाचे शाळा आहेत, दवाखाने आहेत, हे सगळे विषय विसरून जातात. त्याच्यामुळे आमचं असं अपेक्षा एवढी आहे, प्रश्न तुम्हाला आज करणं काही संयुक्त नाही, पण अपेक्षा एवढी आहे की नाही, बिलकुल प्रायोरिटी ठरवली आणि स्वच्छतेच्या व्यतिरिक्त काही महत्वाचे विषय आहेत जसे मॅडम शाळा आहेत, दवाखाने, त्यांना जर प्राधान्य दिलं तर अजून चांगलं होईल, कारण त्याच्यातच फार कमतरता जाणवलेली आहे. शेवटी काही असते ते फायनान्स पाशी येऊनच थांबतात गोष्टी. नाही, आता मी तोच म्हणजे चर्चा आमची थोडीफार झाली याच्यामध्ये की आपण जे त्याचं हे केलंय ते सुद्धा प्रलंबितच आहे, म्हणजे पूर्ण स्वतःला जाऊ शकलेलं नाहीये. नाही, पण कसं होतं ते कॉर्पोरेशन जरी असलं तरी ते कॉर्पोरेशन वेगळ्या पद्धतीचं होतं. तिथं काम करायचा जो इंडिपेंडन्स होता तो इथं असणार आहे की नाही हा प्रश्न आहे. इथे काही आयुक्तांनी अत्यंत कठोरपणाने पण निर्णय घेतलेले आहेत किंवा आणखी काही संदर्भात, आणि काही आयुक्तांनी त्या पद्धतीने त्यांना घेता आली नाही ही वास्तविकता आहे. तर एकदम कठोर होत नाही, एकदम ते ठीक आहे, ते बरोबर आहे. पुन्हा निघावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आयुक्त येतात आणि निघून जातात, काही आयुक्त लक्षात राहतात, काही आयुक्त विसरून जातात. तर आम्हाला एक प्रशासनातर्फे काही कठोर निर्णय करतात, पण राजकीय हस्तक्षेपामुळे ते दाबल्या जातात. हा, तो विषय जसाच येऊन थांबतो कधी कधी. अधिकारी आपले प्रशासनाचे मार्फत अधिकारी सगळे कारवाई करतात, ते करतात, पण राजकीय हस्तक्षेपामध्ये अधिकारी कुठेतरी हडबड होतात. म्हणूनच आता ह्याच्या एकदा थोडंसं डिटेलिंग करावं लागेल की याला काय मार्ग काढायला लागतील किंवा कशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर त्याला चांगले रिझल्ट येतील, तर हे थोडंसं ठरवावं लागेल. सर, आतापर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी झाले, मात्र स्वच्छता विभाग असा आहे तर अधिकारी कर्मचारी गेले 15 ते 20 वर्षापासून बदल्या झालेला नाहीये. म्हणजे आतापर्यंत जेवढे आयुक्त होते त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कशाचं प्रेम आहे हे अजूनपर्यंत समजलं नाही. म्हणजे माणसंच पाहिजेत ना, जर माणसाने तर तुम्हाला बदलता येतील, माणसंच नाही तर बदलणार कोणाला? त्याला दुसऱ्या डिपार्टमेंटला देणार, 4 स्टोर्स ठेवणार, असं होतंय. तर ते बघावं लागेल काय करायचं आता. त्यानंतर उद्यान विभाग आहे आणि एकाच म्हणजे तुमचे जर उदाहरणार्थ बघितले असेल तर एकाच संस्थेला जवळपास 100 ते 150 देखभाल दुरुस्तीचं कामं केलं जातं. ते कसं आहे ना की ठीक आहे, कुणाला काम दिल्यापेक्षा काम दिलेला माणूस काम करतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. त्यानं जर काम केलं तर आपला प्रश्न, आता जसा यांनी कोणार्कचा विषय घेतला, कोणार्कनी जर काम केलं असतं तर हे प्रश्न आले नसते. त्यामुळे आपण काम कुणाला देतोय पेक्षा ज्या माणसाला काम दिलंय तो माणूस काम करतोय की नाही हे फॉलोअप घेणं किंवा हे तपासणं हे जास्त गरजेचं आहे. एक अपेक्षा अशी आहे सर, आता गेल्या 20 दिवसानंतर पुन्हा एक प्रेस आपण घ्यावी. अधूनमधून आपण इंटरॅक्ट करत राहू, कारण तुमच्या माध्यमातूनच आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचणार आहे. शेवटी जनतेचा आवाज तुम्हीच आहात. कारण की आज तुमची पहिली प्रेस असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. नाही, ठीक आहे. मी आज मला ती जास्त हे अपेक्षा नाही, आज फक्त एक इंटरॅक्शन करावं की तुमच्याकडून माझ्या आणि माझ्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत एवढं जरी एकमेकाला कळलं तरी पुढे आपण